वीर, या वेळेला तुला कोणीही वाचवू शकत नाही, कोणीच नाही. एका झाडाच्या मुळांना मातीची गरज असते. मी याला मातीपासून लांब खडकावर घेऊन जातो. तिथे चालू शकणार नाही आणि याच्या मुळांना ग्रिप मिळणार नाही. काय झालं टिंबकटू? घाबरलास? हिम्मत असेल तर इथे येऊन लढ. तू इथे येऊन लढ, मग मी तिथे नाही येणार. वीर, आजोबा लांबच राहा प्लीज, याच्या जवळ येऊ नका. वीर, आता तू माझ्या तावडीत आहेस रे. असं वाटतंय की जिंटूला बोलवणंच योग्य राहील. ओहो, जिंटू येत नाहीये. मलाच काहीतरी करावं लागेल. प्रत्येक झाड कसंही असो, पण आगीने ते जळूनच जातं. चला याला बघूया. फायर सूट ऑन. फायर सूट ऑन. चला आजोबा, आता आपण घरी जाऊया. हे ट्री हाऊस तुम्ही रिपेअर केलंत की नाही? हो, हे रिपेअर झालेलं आहे. लेट्स गो होम. तरी पण मला एक गोष्ट समजत नाहीये की इतकं सगळं घडून गेलं तरी जिंटूचा काहीच पत्ता नाही. ट्री रोबोटच्या वेलींवर झोका खेळताना तो लांब जाऊन पडला होता. कदाचित त्याच्या डोक्यावर मार लागला असणार आणि त्याची स्मृती हरवली असणार. चला आता जाऊन त्याला शोधूया आणि त्याची स्मृती परत आणूया. तुझी ही इच्छा कधीच पूर्ण नाही होणार.
वीर, तू खूप शूर आहेस. थँक्यू व्हेरी मच. युअर वेलकम. ये वीरने सगळ्यांना वाचवलं. ये वीर, मला खात्री पटली आहे की तू त्या ब्लॅक स्पायडर पासून आमचा पिच्छा सोडवशील. यासाठी आज रात्री आपण सेलिब्रेशन करूया. स्पायडर कधी अशा प्रकारे जाळं टाकून शिकार नाही करत. ती जाळं मुद्दामून टाकून शिकार करते. मग ही कोळी असं का करतेय? बहुतेक अजून काहीतरी कारण असेल. तू बरोबर बोलतोयस, पण अजून काय कारण असू शकतं? वीर, जिंटूचा काहीच पत्ता लागत नाहीये. असं तर नाही ना की तो परत निघून गेला असेल? जिंटूचा काय भरोसा? तो तर चाट खायला परत निघून गेला असेल. काळजी नको करूस, येईल तो. इमली ही ब्लॅक स्पायडर काजव्यांना खाण्यासाठी हे सगळं करत नाहीये. ती काजव्यांना घाबरवण्यासाठी करतेय. पण का? तो सेनापती जरा विचित्र बिहेव करत होता. चला बघूया, तो इतकी चांगली पार्टी सोडून कुठे चाललाय. माझा डॉंकी सेन्स सांगतोय की इथे काहीतरी धोका आहे. सगळेजण अलर्ट राहा. माझी मदत कर. कसा आहेस वीर? आता तुला कोणीच वाचवू शकत नाही. महाराज, त्याला जाऊ द्या. पण तो इथे येण्या अगोदर आपल्याला त्याच्यावर हल्ला चढवायचा आहे. काल माकडीला काजव्यांच्या शरीरातून निघणाऱ्या प्रकाशाची भीती वाटते. आपण सगळे एकत्र मिळून त्याच्यावर हल्ला करूया आणि आपलं प्रत्येक हत्यार चमकदार असायला पाहिजे. हल्ल्याची तयारी करा. काल मकडे, आज तर सगळ्यांना संपवून टाकायचंय. कोणीच वाचलं नाही पाहिजे. माझी कुठली शिकार आजपर्यंत निसटून गेलेली नाहीये. मी वीरला सोडणार नाही. अटॅक! आज तू तरी राहशील, नाही तर मी तरी राहीन. चांगुलपणाचा नेहमीच विजय होतो आणि वाईटाचा नेहमी पराभव. तू काहीही कर, मी आज तुला सोडणार नाही. याला तर मीच ठीक करतो. वीर वीर, आपण त्या काळ्या मकडीला मारायला कधी जायचं? वीर, खूप खूप धन्यवाद. तू आम्हाला वाचवलंस. महाराज, आता आम्हाला परत जायची परवानगी द्या. जिंटू, चल, आम्हाला परत घेऊन चल. आधी त्या ब्लॅक स्पायडरला तर संपूया आपण.